कशा आहात तुम्ही सगळे? मी आदिती स्वागत करते तुमचं नवीन एका ब्लॉगमध्ये। तर आज आम्ही चाललोय जेजुरीला। तर इथे दिवसाची सुंदर अशी सुरुवात झालेली आहे। तुम्ही पाहू शकता आद्विकाला झोप येत होती थोडी आणि तिचा डान्स बघा आता तुम्ही। म्हणजे चालत्या कारमध्ये असा डान्स कोण करू शकतं? तर आम्ही जेजुरीला पूर्व दरवाजाकडून गेलेलो होतो। आधी गेल्या गेल्या इथे नंदीचं दर्शन वगैरे घेतलं आणि त्यानंतर इथे इकडच्या साईडने थोडेसे कमी पायऱ्या आहेत। त्यानंतर फायनली आम्ही पूर्व दरवाजाला येऊन पोहोचलो। मध्ये गेल्यानंतर आज खूप गर्दी होती तिथे। त्यानंतर आम्ही दर्शनासाठी पास काढलेली होती, बट मध्ये काही रेकॉर्ड नाही करता आलं आणि ऊनही खूप होतं त्यामुळे। आणि एवढं ऊन असूनही तिथे आद्विकाने खूप जास्त मस्ती करत होती। त्यानंतर आम्ही तिथे असलेल्या म्हाळसा देवीचं दर्शन घेतलं आणि तिथून मध्ये एंट्री केली। मध्ये पास काढूनच एंट्री केलेली होती, मध्ये काही जास्त शूट करता नाही आलं। आणि आद्विका एवढं ऊन असून देखील तिला फक्त चालायचं होतं, ती सारखं चालत होती। त्यानंतर तिचे थोडेसे व्हिडिओ शूट केले आणि त्यानंतर आम्ही गेलो होतो अष्टविनायकापैकी एक असलेल्या मोरगावच्या मयुरेश्वरला। तिथे आम्ही पहिल्यांदाच गेलो होतो, त्यामुळे तिथे किती गर्दी असेल याचा आम्हाला अंदाज नव्हता, पण तिथे थोडीशी होती गर्दी। त्यानंतर तिथे पण आम्ही पास काढलेली होती। तिथे आमचं लगेच दर्शन झालं। तुम्ही पाहू शकता तिथलं मंदिर जे आहे ते एकदम तिथलं जुनं बांधकाम आहे, त्यामुळे एकदम थंड आणि शांत असं वातावरण होतं। तिथं खूप शाळेच्या सहली पण आलेल्या होत्या त्यावेळेला। त्यानंतर आम्ही दर्शन वगैरे घेतलं आणि आद्विकाची थोडीशी बडबड आता तुम्ही ऐका। तुला काय बोलायचं? माईक मध्ये बोलतात का? माईक मध्ये बोलतात? माईक मध्ये बोलतात का? बोल हाय, बोल सगळ्यांना हाय। हाय कर। हा बोल, त्याच्यामध्ये दाखव सगळ्यांना कशात बोलतात तर। कशात बोलतात? त्याच्यामध्ये बोलतात का? त्याच्यामध्ये बोलतात। बर बर ठीक आहे। त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी होते धुलीवंदन। आद्विकाला थोडासा कलर वगैरे लावला। तिला मला लाव बोलल्यानंतर तिला तेवढं समजत नव्हतं। पहिली होते धुलीवंदन तिची, त्यामुळे त्यानंतर तिने थोडासा लावला कलर। आणि आता ती 16 महिन्यांची होईल आणि तिला एवढं समजतंय, ती प्रत्येक वेळेस कोणती पण गोष्ट खाते वेळेस मला आधी भरवते। आणि म्हणजे म्हणतात ना, मुली खरंच खूप लवकर मोठ्या होतात, त्याचं एक उदाहरण मला वाटतं हे खरंच आहे। ती प्रत्येक वेळेस जे काही खातो ते मला भरवते पहिले, आणि असाच आमचा दिवस जातो यामध्येच। तिच्या छोट्या छोट्या गोष्टी खूप एन्जॉय करते मी। व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब नक्की करा।